पैठण तालुक्यातील कातपूर ग्रामपंचायत हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या जागेवर वसाहत करून राहत असलेल्या राहुल नगर आणि संजय नगर येथील रहिवाशांच्या डोक्यावर असलेली बेघर होण्याची टांगती तलवार सध्या तरी दूर झाली आहे। प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्याचे निर्देश स्थानिक आमदार विलासबापू भुमरे यांनी दिले आहेत। तसेच येथील जागा नियमानुकूल करण्यासाठी तातडीने प्रशासकीय हालचाली करण्याचे आदेशही दिल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। पैठण जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून राहुल नगर आणि संजय नगर परिसरात प्रशासनामार्फत अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती। यामुळे येथील नागरिक भयभीत झाले होते। या पार्श्वभूमीवर आमदार विलासबापू भुमरे यांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यांनी पोलीस प्रशासन आणि पाटबंधारे विभागाला स्पष्ट सूचना देत ही अतिक्रमण कार्यवाही तात्काळ थांबवण्यासाठी सांगितले आहे। ग्रामपंचायतीला महत्त्वाचे निर्देश यावेळी आमदार भुमरे यांनी कातपूर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना धारेवर धरत या वसाहतींमध्ये आतापर्यंत कोणकोणत्या शासकीय योजना राबवण्यात आल्या याची माहिती घेतली। तसेच रहिवाशांच्या हितासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। येत्या 7 दिवसांच्या आत विशेष ग्रामसभा घेण्यात यावी। राहुल नगर व संजय नगर मधील जागा नियमानुकूल करण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करावा। हा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात यावा। त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। आमदार भुमरे यांच्या या भूमिकेमुळे पोलीस आणि प्रशासनाचा बुलडोझर सध्या तरी थांबला आहे। प्रशासकीय स्तरावर जागा नियमितीकरणाची प्रक्रिया आता वेगाने राबवली जात असल्याने वर्षानुवर्षे येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। आता 7 दिवसात ग्रामपंचायत काय प्रस्ताव सादर करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण। जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, याच्या माध्यमातून भौतिक सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहे। रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, ड्रेनेज असेल, घरकुल असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, या चारही नगरमध्ये या ठिकाणी दिलेले आहे। आणि या ठिकाणी मी काल जेव्हा नागपूरला होतो, मी सर्वांना व्हिडिओ कॉलद्वारे सांगितलं का या ठिकाणी आपण कुठली भूमिका घेऊ नका। त्या ठिकाणी जगदाळे साहेबांची